उपवासाच्या नंतर जे आपलं वेट गेन होतं हम्म. किंवा मग आपण बघतो की 10व्या दिवशी लगेच दसरा असतो, मग गोडाची पुरणपोळी होते किंवा मग बरेचसे पदार्थ तळलेलेही खाणं होतं. बरोबर. मग अशा वेळी काय करावं? उपवास संपल्यानंतर तुम्ही रेग्युलर डाएटवर शिफ्ट होताना हम्म. थोडं स्लोली व्हायचंय. ओके. पण नेक्स्ट तुम्ही डायरेक्ट दसऱ्याचं जर पुरणपोळी जर तुम्ही हम्म. खाल्ली तर तुम्हाला ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन, अपचन या सगळ्या गोष्टी तर होणार. त्याबरोबर वजनही गेन होणार. कारण लोकांचं असतं की दसरा आहे, पुरणपोळी तर आम्ही खाणारच, म्हणजे तर आम्हाला काही ऑप्शन द्या. तर तुम्ही अशा प्रकारे कमीत कमी पुरणाची पोळी किंवा पुरण काढून ती फक्त जी उरलेली पोळी असते ती खाऊ शकता. ती पण अर्धी किंवा एक. थोडासा भात, कमी तिखट आमटी आणि भजी 4 खाण्याऐवजी फक्त 1 भजी, हे त्या दिवशी तुम्ही करा. नंतर तुम्ही जेव्हा नॉर्मल डाएटवर शिफ्ट होताय तेव्हा तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की इथनं पुढं तुम्हाला जेव्हा पण उपवासावरनं डाएटवर नॉर्मल डाएटवर शिफ्ट व्हायचं आहे तर तुम्ही मिल्क प्रॉडक्ट, बेकरीचे पदार्थ, ऑइली, साखर आणि मैदा या सगळ्या गोष्टी अवॉइड करा. किंवा मग तुम्हाला खायच्याच असेल तर त्या कमीत कमी प्रमाणात खा. दुसरी गोष्ट, त्या जेवणाबरोबरच खा. म्हणजे समोसा खाऊन 7 वाजता आलो आणि 8 वाजता जेवलो, यापेक्षा तुम्ही समोसा खाऊच नका, पहिला ऑप्शन. सेकंड, तुम्हाला खायचा झाला तर तो 1 खाण्यापेक्षा अर्धा खा. थर्ड ऑप्शन, तुम्ही तो अर्धा समोसा पण जेवणाबरोबर खा. सो मग त्या फूडचे मंचेस जे असतात ना, म्हणजे खूप सारे फ्रिक्वेन्सी होत नाही आणि त्यामुळे शरीरातलं मेटाबॉलिझम बिघडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही नॉर्मल डाएटवर शिफ्ट व्हा. त्याच्यामध्ये तुम्हाला जर ज्या लोकांची भूक जास्त असते किंवा एवढंसं खाऊन आमचं भागत नाही हा जो प्रश्न असतो, त्यामध्ये तुम्ही ताटामध्ये अर्धा पोर्शन सॅलेड, स्प्राउट्स आणि बॉईल भाज्या यांचा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर भाकरी, जास्तीत जास्त चपातीऐवजी तुम्ही भाकरीवर शिफ्ट व्हा. आपण महाराष्ट्रीयन लोक आहेत, आपल्यासाठी भाकरी पचायला खूप हलकी असते. चपाती आणि राईस अवॉइड करावा. तर अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू नॉर्मल डाएटवर तुम्ही शिफ्ट होऊ शकता. गोष्ट म्हणजे रश नाही करायचं, रश नाही करायचं. स्लोली. आणि हे जे आपल्याला हॅबिट लागलेलं आहे ना, तुम्ही ऐकलं असेल की खूप वेळा एक हॅबिट लागायला आपल्याला साधारण 21 दिवस लागतात. एक सवय तुम्हाला अंगीकारायला 21 दिवस लागतात. तर तुम्ही ही 9 दिवसात ती सवय केली आहे. त्यानंतर 5 दिवसाचा डाएट आम्ही तुम्हाला देणार आहे, म्हणजे तुम्ही 15 दिवस कंप्लीट होतात. तुम्ही 6 दिवस फक्त अजून हे थोडंसं स्ट्रेच करून, तेही मी माझ्या सल्ल्याने तुम्हाला सांगेल, ते तसंच तुम्ही पुढे स्ट्रेच केलं तर तुम्हाला लाईफ लॉंग हे मला स्वीट क्रेविंग होतंय, माझं वजनच वाढतंय, मला ऑइली खाऊ वाटतंय, हे तुमच्या जेनेटिक्समधनं किंवा सेल कोडमधनं बाहेर पडतील या गोष्टी. आणि तुम्ही या तुमच्या सवयींवर इझिली ओव्हरकम करू शकाल आणि मग त्यामुळे पुन्हा वेट गेन होणार नाही.